डॉक्टर मुंडे यांच्या आत्महत्ये प्रकरणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे। उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असताना महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळातही पडले होते। आत्महत्येपूर्वी डॉक्टर तरुणीने स्वतःच्या हातावर पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने 4 वेळा अत्याचार केल्याचं लिहित आत्महत्या केली होती। या प्रकरणी या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं होतं व पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती। दरम्यान पलटणच्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी गोपाळ बदने याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आल्याचा आदेश कोल्हापूर पोलीस क्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांनी दिलाय। कलम 311(2) अंतर्गत निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेची शासकीय सेवा बडतर्फ करण्यात आली आहे। दरम्यान पलटण प्रकरणातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याची या प्रकरणी खाते अंतर्गत चौकशी सुरू होती। या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। चौकशी अधिकारी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी 72 तासामध्ये पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे एक रिपोर्ट सादर केला होता। फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाळ बदने याला आता पोलीस दलातूनच बडतर्फ करण्यात आल्याचा आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांनी दिलाय। निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांनी पदावर असताना बेफिकिरी, नैतिक अधपतन, दुर्वर्तन व विकृतपणे पोलीस उपनिरीक्षक पदाचा व अधिकारांचा दुरुपयोग करत समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी वर्तणूक केल्याचं या आदेशात म्हटलं आहे। पोलीस उपनिरीक्षक पदास अशोभनीय केल्यानं व या कर्तव्याचं पालनात व दैनंदिन जीवनामध्ये संशयास्पद वर्तन केल्यानं व गुन्हास्पद आणि हे निंदनीय असल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे। त्यामुळे गोपाळ बदने याला शासकीय सेवेत यापुढे कर्तव्यात ठेवणे हे सार्वजनिक व लोकहिताच्या दृष्टिकोनातून उचित होणार नाही, म्हणून गोपाळ बदने या शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचा आदेश देण्यात आलाय। या प्रकरणाच्या आदेशाची अंमलबजावणी 4 नोव्हेंबर पासून झाली आहे। पोलीस खात्यात आल्यापासून गोपाळ बदने याच्यावर अनेक तक्रारी अर्ज होते। भागांमध्ये गोपाळ बदनेच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली होती। सर्वसामान्यांबरोबर त्याचं वर्तन हे अतिशय चुकीचं होतं। त्याचबरोबर अधिकाऱ्यांसोबत देखील तो गैरवर्तन करत होता। त्याचबरोबर फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणामुळे समाजामध्ये पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे। पोलिसांवर समाजामध्ये अविश्वास निर्माण झालाय। पोलिसांच्या माध्यमातून खात्यांतर्गत चौकशीमध्ये दोषी सिद्ध झाल्यानं पोलीस खात्यातून बदने याला आणण्यात आले आहे। या प्रकरणी तुम्हाला नेमकं काय वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करा।